नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे 2025 या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आतमध्ये आधुनिक यंत्रणा, त्याच्यानंतर आधुनिक शेती कशी करायची, आधुनिक बियाणे, त्याच्यानंतर अजून भरपूर काही खते, जे गावरान बिया वगैरे सर्व प्रकारचे काय काय आतमध्ये आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मोशी या ठिकाणी हे मोठं कृषी प्रदर्शन, भारतातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे। तर आतमध्ये आपण काय काय आहे नवीन आधुनिक, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघू। इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पहिलाच जे सेक्शन लागतो तो तिकीट काउंटर, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तिथं तिकीट घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला भावदर पण पाहायला भेटतोय। हे तिकीट काउंटर आहे, इथं तुम्ही तिकीट आल्याच्या नंतर घेऊ शकता। या ठिकाणी आपल्याला असा अनुभव आला आहे की इथं 300 रुपये आपल्याला बोर्डावरती दाखवले आणि 200 रुपये आपल्याला तिकीट भेटले। आपला 100 रुपयाचा डिस्काउंट भेटला आपल्याला। दोघांची आपल्या तिकीट 400 रुपये। तिकीट घेतल्याच्या नंतर आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे। तिकिटाची पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली आहे आणि आतमध्ये जाऊन आपण सर्व माहिती घेऊ। आता आतमध्ये जाताना आपल्या गळ्यातला बॅच इथं स्कॅन करायचा आहे। हा बॅच इथं स्कॅन होतोय। आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला हे असं सेक्शन पाहायला भेटतंय। आतमध्ये हा स्पेस आहे, इथे किसानचं नाव आहे, तर समोर आपल्याला छोटंसं गार्डन टाईप केलेलं दिसतंय। पहिला हा 1 नंबरचा सेक्शन आहे। आपण 1 नंबरच्या सेक्शनला जाऊन पहिल्यांदा त्यामध्ये बघू। सेक्शन 1 मध्ये जाण्याच्या अगोदर इथं सोनालिकानी आपल्याला CNGचा ट्रॅक्टर काढलेला पाहायला भेटतोय आणि हा ट्रॅक्टर पूर्ण शेतीसाठी वर्क करण्याला आपल्याला CNG म्हणजे ॲव्हरेज देण्यासाठी हा CNGचा ट्रॅक्टर काढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय। आता जाऊ 1 नंबर सेक्शनमध्ये। सेक्शन 1 मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इथं पूर्ण फवारणी वगैरे करण्यासाठी औषध फवारणी या ठिकाणी आपल्याला सर्व सेक्शन पाहायला भेटतोय। हा तुम्हाला जर आधुनिक फवारणी काही करायचं असलं तर या ठिकाणी येऊन तुम्ही औषधं खरेदी करू शकता। म्हणजे एकंदरीतच फवारणी, कीटकनाशक, त्याच्यानंतर तणनाशक यासाठी हे 1 नंबरचं सेक्शन आपल्याला पाहायला भेटते। तशाच प्रकारे आपल्याला बाहेरून देशातून आलेले काही कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। BKT ट्रॅक्टर टायरच्या समोर सेक्शन 2 आणि त्या ठिकाणी जाऊन आपण त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत। या सेक्शनचं नाव आहे वाटिका। या सेक्शनच्या आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला रोप, जे गावरान बियाणे, त्याच्यानंतर नवीन काही जर कलम केलेले रोप, अजून काही जर रोप वेगवेगळे असतील तर असल्या प्रकारचे सर्व प्रकारचे रोप या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। आपण ह्या सेक्शनची पूर्ण आतमध्ये जाऊन व्हिजिट करू। पूर्वीच्या काळी अनेक प्रकारचे बियाणे होते, रोपं होते, आपल्याला खाण्यात येत होते। तर आधुनिक जगात आता ते विलुप्त होण्याच्या मार्गावर असताना या ठिकाणी आपल्याला ते विलुप्त होऊ नये म्हणून असे बियाणे आपल्याला पाहायला भेटते, जे की गावरान आणि पूर्णपणे आपले देशी प्रकारे असते। त्यानंतर कांद्याच्या चाळी या कशा असल्या पाहिजेत हे पण आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे। फुलांचे वेगवेगळे रोपं, वेगवेगळ्या जाती या ठिकाणी तुम्हाला रोपं भेटतील, बिया भेटतील। जर कोणी झेंडूची शेती करत असेल तर या ठिकाणी सर्व प्रकारचे झेंडूचे रोपं आहेत। पहा, या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्याची साईज बघा। केळीचे कंद बघा।
फळबाग करणाऱ्यांसाठी आंबे, हा 2 नंबर, तिकडचा 1 नंबर, हे दोन्हीच्या बाहेर ट्रॅक्टर. त्याच्यानंतर हा ओपन सेक्शन आहे पहा, हा हार्वेस्टर, मोठे मोठे हार्वेस्टर आहेत, ह्या पंजाबच्या कंपन्या आलेल्या आहेत, हे सर्व असं सेक्शन आहेत. आता आपण जाऊ 3 नंबरमध्ये. आपण आतापर्यंत पाहिलेला ग्राउंड ए आणि हा ग्राउंड बी, त्या ठिकाणी आपल्याला शेती यंत्रसामग्री, संरक्षित शेती, जल व्यवस्थापन आणि उपकरणे. म्हणजे जल व्यवस्थापन जर विदर्भ आणि मराठवाड्यात जर दुष्काळ जास्त असतो, तिथलच्या लोकांनी हा सेक्शन अवश्य विजिट केला पाहिजे. पूर्ण आपल्या पाण्याचं व्यवस्थापन कसं झालं पाहिजे हे त्या सेक्शनमध्ये कळणार आहे. आपण तिथं जाऊया, चला. आतमध्ये जाताना आपल्याला हा मातीचं परीक्षण, त्याच्यानंतर हे मधुमक्खी पालन, हे सेक्शन आपल्याला जाताना पाहायला भेटतात. पहा, सूर्यफुलाची शेती. आपण सूर्यफूल पेरलेलं भरपूर ठिकाणी पाहिलं असताना, पण या ठिकाणी सूर्यफूल बेडवरती लावलेलं पाहायला भेटते आपल्याला. त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्ही इथं येऊन या सेक्शनला पाहू शकता. त्याचप्रकारे मधमाशी पालन कसं करायचं आणि त्याची संपूर्ण माहिती या सरांकडून इथं येऊन घेऊ शकता. जलव्यवस्थापन हे सेक्शन आपण आता व्हिजिट करू. सेक्शन 4 मध्ये आपल्याला प्लास्टिक अर्चल आणि सुरक्षित शेती या ठिकाणी हे पाहायला भेटते. हा गबरूचा ब्रँडचा शॉप आपल्याला या ठिकाणी लावलेला पाहायला भेटते. या सेक्शनमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला ताडपत्री, शेततळ्याची ताडपत्री कशा प्रकारे क्वालिटीची असते ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तशाच प्रकारे आपल्याला मल्चिंग पेपरच्या विविध प्रकारच्या क्वालिटीही या ठिकाणी पाहायला भेटतात. नर्सरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे ट्रे, हे प्लॅस्टिकचे, हे सुद्धा सेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. नंबर 5 पाणी व्यवस्थापन, या सेक्शनमध्ये जाऊन आपण माहिती घेऊ. या सेक्शनमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला मोटर, पंप किंवा पाण्याची व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे सर्व या ठिकाणी पाहायला भेटतंय. पहा, तशाच प्रकारे जे गुराळे, रसवंती, ते सुद्धा शॉप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. वॉल, पाण्याचे चालू पण करण्याचे वॉल, हे सेक्शन किंवा हे शॉप इथे आपल्याला पाहायला भेटते. ठिबक सिंचनाचे पाईप, ठिबक सिंचनाचे वॉल, जे क्लिप लागतात पाईप टाईट करण्यासाठी किंवा जॉईंट मारण्यासाठी, या ठिकाणचे असे सॉकेट, एल्बो. या सेक्शनमध्ये आपल्याला आतमध्ये बोरमध्ये जर तुमच्या पाणी कमी पडलं तर ते बोरला, पाईपाला असे खाचा मारून त्या पूर्ण पाणी वाढवण्याचं काम करतात. आणि हे कंपनीचं टूल आहे आणि ह्या टूलने या प्रकारचे 7 खाचे काढून जे जमिनीत पाईप टाकलेला राहतो ते तिथून आपल्याला पाणी आतमध्ये येत नाही, ते पाणी येण्यासाठी हे शॉप आहे. आणि कंपनीचं नाव आहे डॉक्टर बरवेल. ओके. या प्रकारच्या पाणबुड्या मोटरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. पाणी आणण्यासाठी जे पाईप लागतात ते हाय क्वालिटीचे पाईप, चांगले टिकाऊ पाईप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. त्या शॉपमध्ये आपल्याला जे बांगडी पाईप म्हणतो आपण, चांगल्या क्वालिटीचा बांगडी पाईप, या अशा वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचप्रकारे हातपंप किंवा इंजनचे पंप, पाठीवरले पंप, हे सर्व या ठिकाणी आपल्याला हे सुद्धा शॉप इथं पाहायला भेटते. स्प्रिंकलर, सेक्शन 6
साधने व उपकरणे या ठिकाणी आतमध्ये गेल्याच्या नंतर जे छोटे छोटे अवजारे आपल्याला शेती करण्यासाठी लागतात ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. खुरपे विळे असे जेवढे या ठिकाणी आपल्याला आहेत ते सर्व पाहायला भेटणार आहेत. याच प्रकारे ब्रश कटर आणि हे सुद्धा आपल्याला या सेक्शनला इथे पाहायला भेटतात. पहा, फळबाग कटिंग करण्यासाठी लागणारे अवजारे आणि त्याचप्रकारे जर द्राक्षाची बाग कटिंग करण्यासाठी जसे आपल्याला अवजाराची गरज लागते हे बॅटरी ऑपरेटर असलेले अवजारे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटतात. त्याचप्रकारे जे आपण कैरी काढण्यासाठी खुडी किंवा काय जर त्याला म्हणायचे तशा ह्या आधुनिक प्रकारच्या अशा या आपल्याला पाहायला भेटतात. किंवा फळ आंबे उतरवण्यासाठी विविध प्रकारचे फळं काढण्यासाठी असे नवीन नवीन अवजारे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. हा सेक्शन आहे साधने आणि उपकरणे. त्याचप्रकारे असे एकदम एकचाकी छोटं पेरणी यंत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पेरणी यंत्र आणि केळीला होल मारण्यासाठी किंवा एक रोप दुसऱ्या जागी नेण्यासाठी हे असले उपकरणं आपल्याला या ठिकाणी गवत काढण्याचं यंत्र. त्याच्यानंतर हे ग्रास कटर सुद्धा आपल्याला या ठिकाणी असं हे पाहायला भेटते. हे कुट्टी मशीन, रोटावेटर, त्याचप्रकारे चक्की, हे अशा प्रकारचे विविध प्रकारचे साधने किंवा आपल्याला शेतीला लागणारे अवजारे उपकरणे हे सर्व या ठिकाणी आहेत. या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात हे कृषी प्रदर्शन आहे. आणि जर सर्व प्रकारे जर तुम्हाला जर विजिट करायचं असेल तर एक दिवस तुम्हाला कसलाही पुरणार नाही. बिलकुल तुम्हाला एक दिवसात पूर्ण विजिट होत नाही. जर तुम्हाला पूर्ण विजिट करायचं असेल तर आणि तुम्हाला ठराविक सेक्शनच जर विजिट करून जायचं असेल तर तुम्हाला एका दिवसात सर्व विजिट होती समजा. तर मित्रांनो, नक्की तुम्ही येऊन विजिट करा. तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या भावाचा चॅनल आहे, 100% सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू पुन्हा.